तर आपण ही दृश्य पाहतोय. संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही नेते संसदेत पोहोचलेले आहेत. दिल्लीमध्ये संसदीय दलाची बैठक अगदी काही वेळातच सुरू होणार आहे. संसदेमधल्या या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही खासदार दाखल झालेले आहेत. दिल्लीतून दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, वेदांत नेब आणि कृष्णा केंडे. सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात. वेदांत, संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या या संसदीय दलाच्या बैठकीकडे लागलेलं आहे. नेमके किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला आहे? जी माहिती आपण घेतोय त्यामध्ये 4 खासदार आतमध्ये जातील, ज्यामध्ये संजय राऊत सुद्धा आहेत. आपण सुरुवातीला बघितले संजय राऊत, अरविंद सावंत हे थोड्या वेळापूर्वी आज संसद भवनात गेले आणि संसद भवनाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यालयामध्ये ही सगळी बैठक होणार आहे आणि त्यासाठीचा व्हीप जारी करण्यात आलेला आहे. अनिल देसाई सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्ये आतमध्ये पोहोचतील. त्यामुळे जर लोकसभेचे आपण खासदार बघितले तर 9 पैकी 3 खासदार, त्यामध्ये अनिल देसाई, त्यासोबतच अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार तर आता या बैठकीला येतील. चौथे खासदार नेमके कोण असणार? कारण संजय दिना पाटील म्हणतायत की मी या बैठकीला येणार आहे, मात्र अजूनही संजय दिना पाटील पोहोचलेले नाहीयेत. आणि इतर जे 6 खासदार, जे म्हटलं जातंय की वेगळा गट त्यांनी स्थापन केलेला आहे, त्यातला एक खासदार आपल्या संपर्कात आहे, आपण त्याचे संपर्क करत आहोत असं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं म्हटलं जातंय. त्यामुळे आताची जी बैठक आहे साधारणपणे तासाभरात एक पिक्चर क्लिअर होईल की खरंच ऑपरेशन टायगर जे शिंदे शिवसेनेकडनं दावा केला जातोय की ते यशस्वी झालेला आहे. वेगळा 6 खासदारांचा गट स्थापन झालेला आहे आणि असंही सांगण्यात आलेलं आहे की कोणीही, म्हणजे या 6 पैकी कोणताही खासदार आजच्या या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दावा केला जातोय की यातले 1-2 खासदार हे आजच्या बैठकीला येतील. त्यामुळे तासाभरात हे पिक्चर क्लिअर होईल. व्हीप जो ठाकरेंच्या शिवसेनेनं बजावलेला आहे, अरविंद सावंतांनी जी बैठक बोलवली आहे, त्यामध्ये हे यापैकी कोणता खासदार येतो. 6 खासदारांचा वेगळा गट निर्माण झाला असेल तर अर्थातच त्यातला एकही खासदार इथे येणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच आताची जी बैठक आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण अधिकृतरित्या एक प्रकारे चित्र क्लिअर होईल की 6 खासदार जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत त्यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या या बैठकीला, ज्याला व्हीप जारी केलेला आहे, त्या बैठकीला ते आलेले नाहीत. आणि त्यामुळे आपण बघितलं अरविंद सावंत, संजय राऊत आता आतमध्ये कार्यालयात जात आहेत. त्यासोबत थोड्या वेळात अनिल देसाई सुद्धा येतील आणि राजाभाऊ वाजे जे दिल्लीत आहेत, पार्लमेंटरी कमिटीची बैठकीसाठी आले होते आणि आज व्हीप जारी झाल्यानंतर ते सुद्धा जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वेदांत, या 3 खासदारांच्या व्यतिरिक्त आता कुठले खासदार येणार हेच पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. तो सोबतच राम. कृष्णाकडे जाऊयात. कृष्णा, अर्थात 2 खासदारांविषयी संभ्रमावस्था आहे. एक आहे ओमराजे निंबाळकर, दुसरे संजय दिना पाटील. या दोघांची भूमिका समजू शकली का? कारण दोन्ही बाजूंनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय. तर कृष्णा, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण एक महत्त्वाची अपडेट येते. पक्षांतर्गत बैठकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाचा दाखला दिला जातोय. संसदीय दलाची बैठक होती आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की व्हीप फक्त सभागृहातल्या मतदानावरील भूमिकेविषयी असतो. सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाचा दाखला या अनुषंगानं दिला जातोय. पक्षांतर्गत बैठकांना व्हीप लागू होत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाचा दाखला या निमित्तानं दिला जातोय. व्हीप हा फक्त सभागृहातल्या मतदानावरील भूमिकेसंबंधी असतो असं सुप्रीम कोर्टानं त्यावेळी नमूद केलं होतं. तर त्यावेळी सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं होतं या संदर्भात आपण सविस्तरपणे पाहूया. तर व्हीप